Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर आज मी तुम्हाला उडदाच्या पिठापासून एक वेगळा पदार्थ पाहणारा तुम्ही आणि मी करणार आहे. तर त्या त्या पदार्थाचं नाव आहे उडदाच्या पिठाची भजी, पिठापासून तयार केलेली भजी. तर ती मी कशी आधी पहिलं हे पीठ कसं केलं ते मी तुम्हाला सांगतो. आधी बाजारातून उडदाची डाळ आणली, ती उन्हात तापवली आणि मग ती दळायला दिली गिरणीमध्ये आणि त्यापासून हे पीठ तयार झालं. तर आता ह्याच्यामध्ये मी टाकणारे मीठ, हळद आणि मिरच्यांचे तुकडे. तर त्यासाठी मी घेतलेत 5-6 मिरच्या. तुम्ही कोथिंबीर असेल तर ती टाकू शकता, किंवा ठेचा करून टाकलात तरीसुद्धा चालेल. तर हे पीठ चिकनाईला जास्त असतं म्हणून आपण याच्यात पाण्याचा वापर थोडासा कमी करणार आहोत. आणि भजीला आपल्याला एकदम पातळ पण पीठ कालवायचं नाही आहे, थोडं थोडं कालवत घेऊन ते जरासं घट्टसर करायचं आहे. तर आता मी हे पीठ कालवायला घेतो. सर्वप्रथम मी मिरच्यांचे तुकडे पहिले करून घेणार आहे. मंडळी, हे बघा, मी मिरची बारीक चिरून घेतले. आता मी हे आपलं उडदाचं पीठ आहे त्याच्यामध्ये हे मी ॲड करतो. तुम्ही ठेचा करून वापरलात तरी सुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं हळद, थोडीशी बारीक नाही हो, खरड्यासारखं भरड, एकदम ठेचा, एकदम बारीक पेस्ट पण नाही करायची. आता ह्याच्यात मी टाकतोय, हे बघा, पेस्ट करतील हो. हळद टाकतोय अर्धा चमचा. का तर हळद थोडीशी कलरला आहे म्हणून. आणि आपल्याला चवीनुसार लागेल मीठ. वहिनी काय मग पहिल्यांदाच ना खाणार? हो. हे बघा, अर्धा चमचा चवीनुसार मीठ. अर्धा चमचा असं नाही, आपल्या चवीनुसार मी मीठ टाकलंय. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. कसे आवडले तर मग आणू आपण, मग परत करता येईल असं. वहिनी पहिल्यांदाच खाणार आहे. आता हे मी सगळं पीठ एकत्र करतो. आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे. कडक नाही होणार ना? चालू. कारण मी पहिल्यांदा बघते पण आणि खाणार पण पहिल्यांदा, त्यामुळं अंदाज नाही आपल्याला बाबा. म्हणजे चण्याचं पीठ कालवतं तसं कालवायचं. तसं कालवायचं, फक्त घट्ट कालवायचं. घट्ट म्हणजे मीडियम साईज असं. आपण ह्याचं बटाटे वड्यांना करतो तसं. हां, तसंच. त्याच्यापेक्षा पण थोडंसं घट्ट. हे बघ, झालं सुद्धा. आता हे त्याच्या गुठळ्या आहेत 3, त्या फक्त आपल्याला मोडून घ्यायच्यात. याचं बॅटर बघा कसं केलं मी ते दाखवतो. म्हणजे तुमच्याकडे जर इनो असेल तर तो तुम्ही टाकू शकता, खायचा सोडा टाकू शकता. आम्ही ते वापरत नाही. हे बघा, असं घट्ट करायचं. हे बघा, एकदम घट्ट करायचं. आणि आता हे पीठ थोडंसं हाताला आणि चिकटतं, तर ते चमच्यानी आपण काढून घ्यायचं. थोडं पाणी टाकतं ते नाही जमणार आता हात धुवायला काय हो? आता एकीकडे मी तेल तापत ठेवतो. आपण भेटू थोड्या वेळाने आपल्या गॅस जवळ. म्हणे छोटी बहीण आहे ना तुझी, काय तिच्या कसरती चालली. हे बघा, आपलं बॅटर रेडी आहे. मी अजून थोडंसं याच्यात पाणी ॲड करणारच आहे. बस. इथं काय होईल, आपण भेटू आता थोड्या वेळाने.
तर मंडळी आपलं तेल तापलेलं आहे. आता मी हे जे बॅटर आपण केलं आहे हे बघा, तर ते बॅटर मी आता ह्याच्यात थोडं थोडं सोडणार आहे. थोडं थोडं सोडायचं आहे आपल्याला. अंदाजे अंदाजे हे बघा. आपण आता हे अलटी पलटी करून घेऊ. कसे फुगलेत बघा, टम्म फुगलेत. बघा कशी टम फुगलेत आपली भाजी. त्याच्याबरोबर तुम्ही चटणी किंवा सॉस, तिखट चटणी, खोबरं चटणी, शेजवान सॉस, याच्याबरोबर तुम्ही हे खाऊ शकता. आपण आता ही काढून घेऊ. ही बघा आपली भाजी बघा तयार आहेत. परत टाकून घेऊ. तुमच्या तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता, असं काही नाही चमच्याने टाकायला हवं. ते हाताला चिकटतं म्हणून मी सोपी पद्धत तुम्हाला दाखवली, चमच्याने टाकायचं, जेणेकरून आपले हात सुद्धा मग पिठाचे होणार नाही. तर आता आपण ही परत अलटी करून घेऊ. पटकन होणारी अशी भजी आहे ती नाश्त्यासाठी.
उडदाच्या पिठाची जास्त करायची नाहीत, कारण ते पोटाला बाधतं पीठ. आपण भेटू थोड्या वेळाने. मंडळी बघा, आपली भजी तयार आहेत. भजी नाही, भाजी नव्हे, भजी तयार आहेत. ही बघा कशी मस्त झालेत. फुगलीत पण बघा कशी छान टमटमीत अशी फुगलेत. आणि त्याच्या भरीला मी शेजवान चटणी घेतलेली आहे. आता ती कशी झालेत ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला तर मग आपण आता कसं झालंय ते पाहू आणि आपल्या व्हिडिओची आजची सांगता करू. आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो कशी झालीत ती. हे बघा, शेजवान चटणी. आता तुम्हाला असं दिसणार नाही. छोटा बाईट. मस्त झालेत, मऊ मऊ एकदम. तुम्ही पण अशीच करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजची तुम्हाला रेसिपी आवडली का ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. दादा असे करतात आणि मग मला जाडी करतात खाऊन. तर चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि शॉर्ट व्हिडिओवाल्यांनी व्हिडिओसुद्धा पहा आणि व्हिडिओवाल्यांनी शॉर्ट व्हिडिओसुद्धा पहा, व्हिडिओ बघणाऱ्यांनी. चला तर मग बाय बाय. बाय बाय.